तर तिकडे नाशिकमधून विजय करंजकर ऐवजी राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटानं उमेदवारी जाहीर केलेली आहे। राजाभाऊ वाजे यांचं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून ठाकरे गटानं नाव जाहीर केलं आहे। दिल्ली गाठण्यासाठी ही यादी मला वाटतं निश्चित एक प्रभावी यादी आहे आणि या यादीतले मी तर म्हणाल जास्तीत जास्त शिवसैनिक उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या दिल्लीत पोहोचतील आणि जे आता 400चा पार म्हणतात त्यांनाच तडीपार केल्याशिवाय ते स्वस्थ बसण्याने मला असं वाटतं हा शिवसेनेचा संकल्प आहे। तुम्ही ज्या जिल्ह्याचे गेल्या 20 वर्षापासून 20 वर्षांनी अधिक काळापासून जिल्हा प्रमुख आहात, त्या ठिकाणी तुम्ही गेल्या 10 वर्षापासून उमेदवारीसाठी इच्छुक होतात, मात्र इथं पुन्हा एकदा चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली। निश्चित मी इच्छुक होतो 2014ला, 2019ला आणि 2024ला सुद्धा। माझी इच्छा आहे, मी संघटनेचा जिल्हा प्रमुख संघटनेचं काम करतो मागच्या 25-30 वर्षापासून। इच्छा असणं काही वावगं असायचं काही कारण नाही, परंतु ही इच्छा असताना मला विधान परिषदेचं सदस्य, विरोधी पक्षनेते ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली आहे। इच्छा असणं शिवसैनिकाचा अधिकार आहे, परंतु ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी तो मला वाटतं पक्षप्रमुखाचा सुद्धा अधिकार आहे। आणि म्हणून शिवसैनिक आणि पक्षप्रमुख एक नातं आहे। आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे, निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जो निर्णय पक्षप्रमुखांनी घेतलेला आहे तो शिरसावंत मानून, मी काय फक्त आता संभाजीनगर पुरता थोडी मर्यादित राहिलं, मी महाराष्ट्राचं काम करतो मान्य उद्धवजींच्या आशीर्वादाने। त्यामुळे निश्चित संभाजीनगर सहित महाराष्ट्रातले सगळे उमेदवार जे जे पक्षप्रमुख जबाबदारी देतील, पक्ष जबाबदारी देईल, संघटना जबाबदारी देईल, त्या पद्धतीने निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे, एवढं निश्चित। तुम्ही म्हणता उमेदवारीसाठी इच्छुक असणं काही गैर नाही, पण एवढं समजदारपणाने, एवढं शांतपणाने सगळे रिॲक्शन देत नाही जेवढे तुम्ही देताय। हे बघ, मी शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक, मला पक्षाचं हित कळतं, संघटनेचं हित कळतं। कधी व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचं हित महत्त्वाचं असतं। ज्या संघटनेचं हित साधलं गेलं तर माझं आणखी ऑटोमॅटिक हित साधलं जाणार आहे ना। ठीक आहे, याच्यातून आणखी काही चांगलं होईल असा माझा संकल्प आहे, माझी मनोधारणा आहे, असं पक्षप्रमुखाला वाटतं। पक्षप्रमुख थोडी मला असं काही बाजूला ठेवणार नाही, अंबाज काही काम आहे असं थोडी असतं। ज्याची त्याची जबाबदारी असते ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे। मला असं वाटतं माझ्यावर जी जबाबदारी ती योग्य रीतीनं पार पाडणं ही माझी आत्ताच्या काळात गरज आहे। आणि संघटनेत ज्या पद्धतीनं गद्दारी झाली, जे 40-50 लोक गेले, त्या पद्धतीने निश्चित पक्षाला किंवा आमच्यासारख्या शिवसैनिकाला धक्का बसला। मला असं वाटतं हा धक्का सावरत असताना पक्षप्रमुखांचं हात, मन आणि सगळंच मजबूत ठेवणं ही आमची जबाबदारी असं मी समजतो आणि मी मला वाटतं त्यातला एक शिवसैनिक याचा मला सार्थ अभिमान आहे। आता तुम्हाला पक्षप्रमुखांचा फोन आला होता,